नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवास मनाचा. तर आता मी चाललो आहे दादर ते लोणावळा. एकविरी आईची पालखी आहे. तर आम्ही एवढे जण आहोत, 4 जण आहोत. अजून बाकी जण गाडीने येणार आहेत. ती लोक पुढे व्हिडिओमध्ये भेटतील आणि मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटेन. आता विदाऊट चाललोय आम्ही लोक. तिकीट नाही काढलंय, नेहमीसारखंच विदाऊट तिकीट. मोठ्या पण टप्प्यामध्ये चढा आणि डेस्टिनेशन पर्यंत पोहोचा. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय. प्लॅटफॉर्मला बसलेलो, फोन चार्ज केला. मोबाईल चार्जिंग होला जरा टाइम घेतला. चार्ज नव्हता होत फोन. ट्रेन मध्ये 4% चार्ज होता. आणि मी फायनली हाफ सेंचुरी गेली आहे. 50 सगळ्यांनी चार्जिंग करून टाकले. 96 वर आउट झाला. 96 वरती आउट झालाय बाई. आर्यन तू किती गेली? 55 50 वरून 55. आता कसं ट्रॅव्हल कसं करायचं? आता ट्रॅव्हल आपला 11 नंबरची बस. 11 नंबरची बस. 11 नंबरची बस. आपण चालत बैरीच्या मंदिराला जायचंय की नाही बघ. डिपेंड्स टाइम. आता वाजले किती आहेत रे? आता वाजले परफेक्ट म्हणजे ना, याचं चार्जिंग होईपर्यंत 50 झाले होते. 51 आली. कोण आठवण काढतो? 53. पाहायला उचकी लागले. ट्रेन मध्ये पण लागलेले, आता पण लागले होते. एवढी जोरात लागली. आता पालखी पनवेलकरांची पालखी भैरीदेवाच्या मंदिराच्या इथे आहे. मग किती वाजता येईल ती पालखी? 4-5 वाजता येईल. 5 वाजता वरती येईल. भाऊ, आपण आधी जाऊन आता दर्शन वगैरे घेऊया. पहिला भावाचं दर्शन घेऊ, नंतर माझ्या इकडे. आणि मग बघूया पालखी वालकीचा कसा आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवीन. 3 किलोमीटर चालायचं आहे बाई. आता इथून जातो आम्ही भैरीदेवाच्या मंदिराला. सारखंच बोललाय का तू? जर जेवण भेटला तर चालायला मजा येईल. तिथे पालखीवाले तर आमचे पनवेलकर. नाही मिला तो कंदा दो मेरे को. गन्ना चाहिए भाई को. 4 गंदा दो ऊपर तक. या आदमी के वजह से याच्यामुळे याच्यामुळे जायला लागतं बाई. आणि हा तोंड बनवतो, हा माणूस तोंड बनवतोय फक्त. काय बोलू नाही शकत. काय बोलू नाही शकत. सही आहे. इकडे पैसे. कालभैरव मंदिरला चालत जातो आता. बाहेर कमानी जवळ सोडला, आता आतमध्ये चालत जातोय बाई. फुल स्ट्रगल आहे, एकदम क्रेझी. ऊन आहे. त्याच्यानंतर आम्हाला बोललाय बाई तिथे जेवण भेटतो. मेन गोष्ट म्हणून आम्ही चालत जातोय बाई. इथे पण चालत जातोय आणि तिथे एकविरेला पण चालत जाणार आहोत. जेवण भेटणार आहे. रस्ता विसरून जात आहे ते लोक. दरवर्षी येतात म्हणून रस्ता विसरतायत काय. ताकद आहे बाई. काय आहे भाई, ती लोक असणार आहे काय? आय थिंक पोचलो भाई फायनली. दर्शन झालं कालभैरवचं. तर निघू आम्ही लोक एकविरेला चालत जायला. चालतच जायचं ना भाई. आईचं तिकडून देऊळ दाखव इथे. चालत गेलो तर दिसणार, चालत गेलो रिक्षाने गेलो तर दिसेल रिक्षाने गेलो. आईचं देऊळ बघू काहीतरी करू. इथून डोंगर दिसतो आईचा. थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो डोंगर आहे आणि त्या अशा इथून चालू होतो. मग इथून अशा पायऱ्या आहेत ते, आणि त्या डोंगराच्या आड मंदिर आहे. सो मंदिर तर दिसत नाही, म्हणजे तिकडे मंदिर आहे. आज माझा बोट आहे ना, तिकडे मंदिर आहे. बघू आता डायरेक्ट तिकडेच जाऊन दाखवू तुम्हाला. एकविरेच्या कमानीजवळ इथून जायचं आईच्या पायथ्यापर्यंत चालत. आणि मग पोचल्यानंतर काय प्लॅन आहे बाई? डायरेक्ट चढायला चालू. आता बघूया हे भाई इथे ट्रॅफिक आहे, आपण त्या साईडून चालू. कुठली गाडी आहे? माझा ऐक तिकडून जेवणाचा तिकडे विषय आहे, तिकडे जाऊया. ए जेवणाचा ये भाई, जिथे जेवणाचा विषय तिथं आपण. भाई ट्रॅफिक फुल आहे. नाही तर पब्लिक फुल ओरडते. विषय गंभीर केलाय आपण. विषय गंभीर गंभीर करतो भाई. इधर के
गोलीबार बचपन बिस्लरीची बॉटल भेटते. बिस्लरीची बॉटल भेटेल. चलो पाणी घेऊया. ये भाई जिवंत राहायचंय. पाणी वाटप चालू आहे. पाणी वाटप चालू आहे. हे बाई, आम्हाला पण पाहिजे बाई. अरे इथला पाणी बाई, पाण्या घेतल्यात बॅगेत भरून घ्या. और तू अशा लोकांमुळे देश मागे आहे आमचा. अशा लोकांमुळे ए भाई सगळं ओलं होऊन जाईल. पिशवी मध्ये टाक. इज्जतीत बोललो पिशवी मध्ये टाक. सगळं ओलं होऊन जाईल. जेवण आहे भाई. जेवण आहे इकडे. बोललो काय जेवण आहे. जेवण वाटतंय इथे. ज्यूस भेटलाय पियाला रस्त्यामध्ये. आता जेवलो आम्ही भंडारा. आता मस्त ज्यूस पितो भाई. एवढं नशीब काढलंय आम्ही लोकांनी. नशीब काढलंय. खिशामधला बिना पैसा. बिना पैसा आणि आम्ही कसं आलंय आम्हाला माहिती. एवढं मोठं नशीब झालं. फ्री आता ज्यूस. पैसा माय कैसा ऐशी घेतलं. अजून पुढे खूप आहे. पुढे काय काय भेटेल अजून सगळं एक्सप्लोर व्हिडिओ करायचं बाकी आहे. आम्ही सगळा पोटात कॉकटेल बनवतो आणि तुम्हाला सांगतो कसा वाटतो. आतापर्यंत आम्हाला आणि वरती गर्दीमध्ये आमचं ते कॉकटेल नाचणार आहे. भाई क्रेझी मजा येते. आता फक्त एकच भाई जागेवरून आम्ही पाण्या भरून घेतोय. कारण का वरती पाणी नाही भेटलं तर आमचे वांदे होणार आहेत. आमच्याकडे इतकी गरीबी आहे. अनुभव आहे आमच्या पदयात्रीचा अनुभव. पदयात्रीचा अनुभव. पण आमचा आम्ही पण पदयात्री आहे. हा आमची साई पण पालखी एकविरा. आहे. साई एकविरा. त्याची व्हिडिओ येईलच यावरती. सांताक्रूजची मानाची पालखी. लक्षात ठेवा ना. लवकरच येणार आहे. लवकरच आता यावर्षी नोव्हेंबर मध्ये पालखी असते आपली. 5वा वर्ष 5वा वर्ष असणार आहे आपला. म्हणजे एकदम धुमधडाका. धुमधडाका विशेष नाही. नाही ऐकणार आहेत पुरं यावर्षी. 5वा वर्ष आहे तर. आणि मस्त यावर्षी ब्लॉग टाकणार आहे. गेल्या वर्षी टाकायला नाही भेटला मला ब्लॉग. पण ह्या वर्षी नक्कीच टाकीन मी ब्लॉग. तुम्ही सगळ्यांनी बघा. पालखी आली आहे वरतून खाली. फुल पालखी आली. फुल गर्दी आहे. फुल गर्दी. आयतं मंदिर आता पोहोचलोय. पाच पायरीला पोहोचला आता. तिकडे गोबर येतोय. आतमध्ये काय सिस्टम आहे काय माहित नाही आपल्याला बाई. आता बघूया. कारण का पब्लिक बोलली आहे पनवेल. माझ्या भावाने प्लॅन बनवला म्हणतात आणि टांगी दिला नाही दिली आम्हाला. पण आज मला एवढं माहिती आहे की कंगी दिला नसेल ना तरी आमच्याहून जास्त उदास्त आहे. ते काय उदास्त झालाय तो. आता आम्ही तुम्हाला जमिनीवरचा स्वर्ग दाखवतो. भाई पण सिस्टम काय आता इकडची काय माहित नाही आपल्याला. तिकडे आहे पनवेलकरांची मानाची पालखी. पालखीची वेळ म्हणजे संध्याकाळची 7ची वेळ आता जवळच येऊन ठेपलेली आहे. आणि इथे संध्याकाळी 7 वाजता आपल्या आईची आरती होईल. त्याच्यानंतर हा पालखी सोहळा तिथे संपन्न होईल. आंबेकर आपण जिथे कुठे असाल कृपया चालू आहे. आता लाईनीमध्ये आलो. फुल पॅक आहे. गर्दी आहे. फुल पॅक आहे भाई. फुल गर्दी आहे ऋषी. आमचं दर्शन 1-2 तासात होऊन जाईल ना दर्शन. जास्त लागेल 2 तासात. 7 वाजता पालखी सोहळा तो भेटो पण बाहेर. दर्शन झालंय. बाय. नशीब प्रसाद गॉड गिफ्टेड बाईला. बाईचं नाक भरलंय बोलचं. झालं पाहिजे. दर्शन झालं. गॉड गिफ्टेड. काय मी ऐसा पूर्ण हारू कैसे रे. अच्छा अरे भाई कवर मध्ये बघून सर त्या साईडला नोटेड आहे.
तर बाहेर जाऊ, बाहेरून बघू. आपल्याला खाली करायचं बाजूला देवशे सुरक्षा रक्षक आपल्याला विनंती, आपण तो हल्ल्याचा परिसर त्वरित खाली करायचा आहे. पोलीस कर्मचारी निघतो आता आमची झालं एन्जॉयमेंट करून. गुलाल झाले, सगळे झाले गुलाल सगळे गुलाल एकदम राडा गेला आम्ही राडा. आता पालखी सोहळ्याला थांबू नाही शकत कारण का लेट होईल आम्हाला. 6:30-7 वाजता पालखी सोहळा. हा म्हणजे याला उद्या कामाला जायचं. हां 7 वाजता पालखी सोहळा चालू होणार आहे म्हणून. आणि जर पालखी सोहळा चालू झाला तर तो संपेलच 8-8:30 पर्यंतच संपेल. आणि 8:40ची लास्ट ट्रेन आहे म्हणून आम्ही आत्ताच निघणार. आता आमचे वांदे होतील, घरी जायला नाही भेटणार, प्लॅटफॉर्मला झोपायला पडेल सकाळपर्यंत. काढावी लागेल ट्रेन, पूर्ण रात्र काढायला लागेल. बॅग पण गुलाल करून टाकली. बॅग पण गुलाल करून टाकली. आता विषय संपला आता गेम झाला आमच्यासोबत. आता त्याला रावरती निकाल नाही पडेगा. काय आमचा मित्र आता आलाय, त्याने टांग दिलेली तो आता आलाय. तो आता येऊन आलाय, आता बोलतोय की थांब. कुठून चढून जाते बाई, डोंगर चढून जाते. डोंगर चढून जाते लिटरली. स्लोप आहे बोलतात तिथून डोंगरातून चढून जाते. हा क्राऊड आता जातोय वरती आणि वरती जाऊन चोकअप होणार आहे, स्टक होऊन जाणार आहे ते लोक. लकी आहे ना, आम्ही लकी आहेत. हे बघा आता पोलीसवाल्यांचा बंदोबस्त पण झाला इथे. या साईडून कुणालाही वरती जायला नाही देणार. जे काय आहे ते या साईडूनच जायला देणार. आणि इथे किती जाम झाला तरी या साईडूनच जायला देणार. या साईडून कोणालाच जायला देणार नाही आहे. त्या साईडून फक्त जे खाली उतरणारे आहेत त्यांच्यासाठी जायला देणार. खूप मजबूत रस चाललाय. पूर्ण रश आहे. स्वतःला खूप लकी मानतो. आम्ही लकी आहेत ते. आताच सर्व गोष्ट घेऊन नाचलो वगैरे, गुलाला खेळलो, आम्हाला जे करायचं होतं व्हिडिओज वगैरे केले. निघतोय
खाली भेटलं आम्हाला जायसाठी, नाही तर आम्हाला ते पण नाही भेटलं असतं. दर्शन पण एक नंबर झालं, पूर्ण खाली होतं. हा बाई दोनदा दर्शनसाठी गेलेला. 5 मिनिटात दर्शन होतं एकदम फटफट, खाली आहे पूर्ण. फक्त जी काय गर्दी आहे ती बाहेरच आहे. काय चढून जात आहेत पब्लिक, फुल क्रेझी चढत आहेत. तू पण जातोय? आणि फुल लाल झालेला आहे. आर्यनला थांबायचं होतं पण आम्ही थांबत नाही आहे. असा बघ गुलाल लाल पण लाल झालाय आणि आतमधून पण तो लाल झालाय, फुल लालम लाल झालाय. पण आता आमच्याकडे ऑप्शन नाहीत, गाडी असते आमच्याकडे तर आम्ही थांबलो असतो, पूर्ण रात्रभर थांबलो असतो. पालखी संपेपर्यंत आवळून गेली आर्यनची आवळली आहे फुल, उदास झाली आहे. थांबायची इच्छा होती व्हायला पण ऑप्शन नाही आमच्याकडे. काय भीड मध्ये हा या थकून जाणार ना. बैठून उतरून मग डायरेक्ट लोणावळा मी स्टेशन. तर उतरणार पण नाही पाहिजे या भीड मध्ये. आता गेलो तर डायरेक्ट गडावरतीच झोपी. पण नशीब आहे भाई, आत्ताच उतरलोय भाई, पूर्ण खाली भेटलाय. तेव्हा तर ते पण नाही भेटणार. आता आम्ही एक पालखी होती ती व्हिडिओ मी टाकीन, त्या पालखीसोबत आम्ही पाठोपाठ निघून आलोय, म्हणून आम्हाला आता यायला भेटलाय. नाही तर फुल चॉकअप आहे, आता तर फुलच चॉकअप होऊन जाणार आहे. आता जेवढी पण पब्लिक मी तुम्हाला दाखवली नाही की जाते वरती, ती लोक पालखी बघूच नाही शकणार. जसं आम्ही नाही बघितली तशी ती लोक पण नाही बघितली. आम्ही बघितली, आम्ही त्याचा एन्जॉयमेंट पण केली. हा म्हणजे आम्ही पालखी बघितली पण जो पालखी सोहळा आहे ना, सोहळा साजरा नाही बघू शकणार आता. आणि ही लोक पण नाही बघणार, फक्त आम्ही पालखी बघितली. लोक पालखी पण नाही बघू शकणार आणि सोहळा साजणार. म्हणजे पालखी आपली बाहेरून ती मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाते, तो सोहळा नाही बघू शकणार हे लोक. नाही बघू शकणार 2-3 तास हे लोकांना इथेच लागणार, कारण का वरती पूर्ण चॉकअप आहे आणि अर्धी वाय चालत चाललेले डोंगरा. आमचा मित्राने गेम केला आमच्यासोबत, नाही बोलून आता आलाय आणि आता मंदिराच्या इथे आईला सजून घेऊन जातात. मी आज चला पुढे चला. आता हे लोकांना पण खूप टाइम लागणार आहे. तरी हे लोकांनी किती ट्राय केला ना तरी हे लोक वरती नाही जाऊ शकतात, कारण ना पूर्ण बंद आहे बघा. नाहीत असे आत्ताच येत आहेत, कारण का आत्ताच मेन पालखी सोहळा आहे ना, सो हे लोक आत्ताच येत आहेत. आय थिंक ह्यांना जायसाठी जागा देतील पोलीस. कल्याण कोलिंगवाडा शिवरायाची पालखी आहे बघा. आता थोडं मन दिसलं आमचा, इथे पोचलोय तर खाली पाहिजे मन दुखलंय. पण आता आईला आता वरती जाता बघतोय तर थोडं असं वाटतंय की वरती जावं. पायरीला बसला, आता आपली चप्पल कलेक्ट करूया आपण. हा भाई आमचं नशीब चांगलं आहे, चपली भेटला भाई. आमच्या चपली भेटला भाई, चपली भेटला. एवढे नशीबवान आहेत ना लोक की चपला भेटल्या. आज नशीब देऊनच आलोय आम्ही. मंदिरात गेलो तरी चप्पल भेटत. झाला आमचा प्रवास, आता आम्ही जातोय घरी.
आलोय गेटच्या बाहेर परत मुंबईला. आता व्हिडिओ इथेच थांबवतो मी. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा.